सणांचे दिवस सुरू झाले आहे तर आपल्या सणांना काहीतरी गोडधोड बनवायचंच असतं. आता राखी आहे, गणपती आहे. राखीच्या दिवशी तर हमखास आपले भाऊ, बहिणी, नातेवाईक घरी येतात. या दिवसांमध्ये बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच बनवून खायला पाहिजे असं मला तरी वाटतं. तर आज हायजिनिक पद्धतीने बनवलेली एक गोड रेसिपी बघणार आहोत. अशी रेसिपी आहे पिस्ता मावा रोल. अप्रतिम मिठाई बनते. नक्की ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप मिल्क पावडर घेते आहे. तुम्ही 1 कप मिल्क पावडर घेऊन देखील करू शकता. 2 कप मिल्क पावडरला 1 कप दूध घालायचं. मी इथे सुरुवातीला भांडं जे घेतलं ते अगदी छोटं घेतलं आहे. मी ह्याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आहे. तुम्ही जेव्हा बनवत असाल तेव्हा मोठंच भांडं वापरा. यामध्ये 1 कप दूध घालायचं आणि हे जे मिल्क पावडर आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिल्क पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. अगदी क्रीमी टेक्स्चर येईल तिथपर्यंत मिक्स करायचं. कढई मंद आचेवर ठेवावी. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं. तूप जरा गरम झालं की आपण जे हे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं आहे ते घालायचं. अशा प्रकारे सुरुवातीला जर मिक्स केलं तर गुठळ्या व्हायचे चान्सेस फार कमी असतात आणि ह्याला सतत 2 ते 3 मिनिटे तळापासून फिरवत जायचं. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. इथे आपण या मिल्क पावडरपासून खवा तयार करतो आहोत. हा इन्स्टंट खवा बनवण्याची रेसिपी आहे. तुम्ही विकतचाही खवा घेऊ शकता, परंतु मी शक्यतोवर घरीच बनवते. विकतचा खवा पण बरेचदा भेसळ असते. या प्रोसेसला 10 ते 12 मिनिटे लागतात. बघा आता इथे छान घट्ट झालेला आहे. या स्टेजला 1/4 कप मी इथे साखर घालते आहे. पिठी साखर घाला. साखरेला मिक्सरमधनं बारीक करायचं आणि त्यानंतर घालायचं. इथे मला जेवढं गोड हवं मी तेवढंच घालते आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता साखर हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हाफ टीस्पून वेलची पूड घालायची. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदीच मंद ठेवायची. बघा इथे आपला खवा तयार झाला आहे. बघा आपण जेव्हा हे काढतो तेव्हा भांड्याला चिटकत नाही आहे, त्यापासून सुटतं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला गार करून घ्यायचं. बघा इथे छान खवा तयार झालेला आहे. याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून छान गार करून घेतलेलं. आता याला व्यवस्थित एकदा हाताने मळून घेऊया. होममेड खवा किंवा मावा तयार झालेला आहे. या खव्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. एक भाग मी करून ठेवलेला आहे. मी इथे बटर पेपरवरती काढून ठेवलेला आहे. तुम्ही प्लेटला तूप लावून देखील वेगळा काढून ठेवा. आणि दुसऱ्या अर्ध्या खव्यामध्ये मी फूड कलर घालते आहे. आपण पिस्ता करतोय तर पिस्ता बर्फी करतोय तर आपल्याला ग्रीन कलर हवा आहे. यामध्ये 2-3 थेंब ग्रीन कलर घातलेला आहे. सोबतच यामध्ये बारीक केलेले पिस्ते घालायचे आहेत. आता हा फूड कलर आणि बारीक केलेले पिस्त्याची जी पावडर आहे ती मी मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये तुम्ही बारीक करू शकता. मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेले. हे या माव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा देखील एक छान गोळा तयार करून घ्यायचा. आपण पिस्ता मावा बर्फी बनवतोय तर आतमध्ये पिस्त्याचं फिलिंग आणि बाहेरून मावा असणार आहे. तर अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मी याचा छान रोल तयार करून घेतलेला आहे. अर्धा प्लेन मावा जो आपण वेगळा काढून ठेवला होता त्याला देखील आपल्याला बटर पेपरमध्ये टाकून शेप करायचा आहे. बघा मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे करायचा, म्हणजे आपल्या आतमध्ये पिस्त्याचं फिलिंग असेल आणि बाहेरच्या साईडला प्लेन मावा असेल. बघा अशा प्रकारे लाटण्याच्या साहाय्याने याला आपण प्लेन करून घ्यायचं. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या बॅगवर वगैरे ठेवलं तरी चालेल. त्यावरती देखील तुम्ही शेप करू शकता. आता प्लेन माव्याच्या मध्ये आपण जे पिस्ता भरलेला माव्याचा ठेवलेला आहे, रोल करून ठेवला होता तो लावायचा आणि अशा प्रकारे एकदम टाईट याला त्यामध्ये रोल करून घ्यायचं.
बघा याला बटर पेपरच्या बाहेर काढलेला आहे. तुम्हाला दिसत असेल काय मस्त रोल तयार झालेला आहे. तुम्ही यावरती सिल्वर वर्क देखील लावू शकता. आता मी एका बटर पेपरला थोडंसं तूप लावते आहे, जेणेकरून हे याला चिटकायला नको. आता हा जो रोल आहे तो आपल्याला या बटर पेपरमध्ये बंद करून ठेवायचा आहे. बघा अशा प्रकारे बटर पेपरने रॅप करायचा, थोडं टाईट करायचं आणि सगळ्या बाजूने याला पॅक करून ठेवायचं. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये अर्धा तास किंवा 1 तास ठेवायचं आहे, जेणेकरून ही बर्फी आपली जी मावा बर्फी आहे ती सेट होईल. फक्त सेट होण्याकरिता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मी फक्त तासभर याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता याला बाहेर काढलेलं आहे. आपली जी बर्फी आहे ती एकदम सेट झाली आहे. तूप लावल्यामुळे कुठेही चिटकली नाही. आता याला आपण एकसारख्या शेपमध्ये कट करून घेऊया. बघा अशा प्रकारे याची मिठाई तयार झालेली आहे. ही झाली आपली पिस्ता मावा बर्फी. घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने एकदम टेस्टी बर्फी तयार झालेली आहे. अशी पिस्ता मावा बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे, लवकर बनते. आधीच बनवून ठेवली ना तर 2-3 दिवस आरामात राहते. होममेड आहे, घरी बनवलेली आहे, हायजेनिक आहे. मी थोडं दुधामध्ये केशर घालून ठेवलं होतं. अशा प्रकारे वरून थोडा केशराचा हात घ्यायचा. एक बोटभर जरी लावलं ना तरी दिसायला सुरेख दिसतं आणि त्या केशराचा सुगंध देखील येतो आणि टेस्ट देखील या मिठाईमध्ये येते. वरून थोडे पिस्त्याचे काप ठेवायचे. मी जे पिस्ता बारीक करून ठेवले होते तेच घातलेले. अशा प्रकारे तुम्ही गार्निश करा आणि आपल्या घरच्या गेस्टला, आपले बहीण भाऊ नातेवाईक जे पण येतील त्यांना घरची बनलेली आपल्या हातची मिठाई खाऊ घाला. बाजारात मिळते ना अगदी त्याच्याही पेक्षा सुरेख टेस्टी अप्रतिम टेस्टची ही मिठाई बनते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही ही मिठाई घरी बनवली असं जर सांगितलं ना तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. रेसिपी नक्की ट्राय करा. बनवल्यावर मात्र मला कमेंट नक्की करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.